बरं वाटेल. आजी मी आलो. अरे गवी टार्झन बापू तुम्ही? म्हणजे काय आई तब्येत टकाटक ना. हा पिंकी दे डबा घ्या. टार्झन बापू खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. अरे म्हणजे काय काहीतरी नवीन सांगा ना आपल्याला. म्हणजे त्या अमेरिका रिटर्न पेक्षा पण एकदम भारी आहात. हा हा पाय ओके ना? वाई टार्झन बापू हे सगळं. आई तुम्हाला खायचं होतं ना मग बस. हो पण विक्रांत हे बघा तुम्ही बिंदास खायचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आता 2 तास नाही आहे ते कोण पण येणार नाही. काय गंभीर बिंदास का तुम्ही आपण होत ना. हा सॉलिड आहे ना देवा. अरे बस काय भावा कबीर. अरे आपण बोलवतो ना तुला की तू तुझ्या आजीला भेटणार आणि तू तुझ्या आजीला तुझ्या हाताने खायला घालणार म्हणून. हा अरे आपण बोललो म्हणजे बोललो रे. आजी घे. शिट ट्रॅफिकला पण आत्ताच लागायचं होतं. ओ गॉड शिट यार. हॅलो हॅलो डॉक्टर सचिन. येस सर. मी आत्ता ट्रॅफिक मध्ये अडकलोय. तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न करत राहा. सर मी काय करणार? व्हॉट कॅन आय डू? डॉक्टर सचिन असं करू नका. बी स्ट्रॉंग डॉक्टर सचिन. असं समजा की पेशंटच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तुमच्यामध्ये फक्त एक दरवाजा आहे. हा त्यावेळी तुम्ही काय कराल? सर मी दरवाजा तोडीन आणि पेशंटचा जीव वाचवीन. That's like a best doctor, Dr. Sachin. Come on, you can do it, Sachin. येस सर आय कॅन डू इट. आय कॅन डू इट सर. Yes. Good. Shit यार. वा छान मस्त चालू आहे. गावात विक्रांत मास्तर एवढं लगेच कसं झालं परत? विक्रांत सर. विक्रांत सर तुम्ही एवढ्या लवकर परत कसे आलात? डॉक्टर सचिन सगळं मॅनेज करतायत. खूप ट्रॅफिक होतं म्हणून परत आलो मी. विक्रांत तू? हो का? आनंद नाही झाला मला बघून? नाही असं काही नाहीये. म्हणजे या मुलांनी हे सगळं आणलं होतं. मी नकोच म्हणत होते त्यांना पण. वा छान आहे. नाही पण तुमची इच्छा नसेल तरी मला इथे यावंच लागणार आहे नेहमी. हा पण इथे तर तुमचा मस्त पिकनिकचा मूड दिसतोय. हा म्हणजे एखाद्या पेशंटला असं एन्जॉय करताना बघून फार बरं वाटलं. आणि तसंच असलं पाहिजे नाही का? हे असं हॉस्पिटल डॉक्टर नर्स सगळं बोरिंग आहे. प्लीज कॅरी ऑन प्लीज. नाही अरे म्हणजे या मुलांना हे आवडतं ना सगळं. माझ्यासाठी सूप आणि सॅलड आहेच. डॉक्टर स्नेहलता श्रीखंडे हे तर तुम्हाला फार आवडतं ना. घ्या खा तुम्ही पण खा. छे मी नव्हते खात. हे जबरदस्ती करत होते मला. म्हटलं तुम्ही खा. माझ्यासाठी आहे ना माझं. नाही तुला आज ओळखत नाहीये मी. आणि काय अरे डॉक्टर असून इतके बेजबाबदार तुम्ही कसे वागू शकता? या तुमचीच वाट बघत होतो. या तुम्ही पण या. तुम्ही काय आणलंय नवीन? काय आणायचं होतं का? आपण काय नाही आणलं. नाही आणलं असेल तर द्या. ते विक्रांत मास्तर आपण सॉरी बोलतो. आपण चुकलो. तेव्हा काय हे रे सतत काय चूक झाली. अरे एकदा होते दोनदा होते ती चूक आणि सतत होते ना तो गुन्हा असतो. तुम्ही मुद्दाम करता का रे हे सगळं? तुम्हाला काळजी नाहीये तिची? सॉरी सर पण. एक शब्द बोलू नको. मध्ये बोललेलं मला आवडत नाही आणि माझं बोलणं अजून कंप्लीट झालेलं नाहीये. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की एक उत्तम डॉक्टर असण्यासोबतच तुम्ही एक उत्तम माणूस असणं फार गरजेचं आहे. जाऊ दे ना विक्रांत. त्यांची काही चूक नाहीये. मीच सांगितलं होतं. एक मिनिट हे तू बोलू नकोस. आणि तू पण डॉक्टर आहेस ना? डीन होतीस ना?
तूच असं वागायला लागलीस तर मी यांना का आणि कशासाठी बोलायचं? आय एम व्हेरी मच अपसेट विथ ऑल ऑफ यू. या वयात हे असलं खाणं योग्य आहे का रे? हा, उद्या काही कॉम्प्लिकेशन्स वाढले तर काय करणार? मला काही होणार नाही, काळजी नको करूस तू. एक मिनिट, तू आता या विषयावर काही बोलू नकोस. मला तुझ्याशी या विषयावर कुठलीही आर्ग्युमेंट करायची नाहीये. ओके, मला ज्या व्यक्तीला ही गोष्ट सांगायची ना तिला सांगणारच आहे मी. मोनिकाला सांगणार आहे. तेव्हा ते आईला कॉल करतायत. तिला जर कळलं ना तर ती माझी वाट लावेल. अरे कबीर भावा, टेन्शन नॉट यार, आपण आहोत ना, काय टेन्शन नाही. हे बघ, डॉलीबाई इथे आल्यानंतर ना आपल्याला बघितल्यावर ना आपल्याला काय बोलणार आहेत. अरे पण तिला हे सगळं नाही आवडत रे. अरे माहिती आहे रे आपल्याला, पण आपण सांगितलं ना, डॉली आपल्याला नाही ओरडणार. हा, बघूया. बोला डॉक्टर विक्रांत, काय म्हणतोय पेशंट? मी काय बोलू, तू स्वतः बघ ना. हे बघ आणि हे बघ. कुठल्या पार्टीचा मेन्यू आहे डॉक्टर विक्रांत? हे असलं खायला देताय का तुम्ही आईला? कळलं? बघितलंस? आणि हा कुठल्या पार्टीचा मेन्यू नाहीये. हे कोणी आणि कोणासाठी केलंय ना ते दाखवतो. हे बघ, पिंकी असणार, दुसरं कोण? पिंकी बाहेर ये. काय चाललंय सगळं पिंकी? बघितलंस? विक्रांत, हे काय केलंय ना यांनी, त्याबद्दल मी यांच्याशी बोलेनच, पण आता तुम्ही बोलून घ्या. नाही, मी बोललेलोच आहे, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, हे सगळे स्टुडंट्स तुझ्या घरी काय करतायत? कॉलेज सोडून, लेक्चर सोडून इथे काय? मी बोलते त्यांच्याशी आल्यावर. माय गॉड, पार कट, लाईट्स नाहीये. ओके 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 ओके, रिलॅक्स. थांब. टॉर्च चालू कर. मोबाईलचा, माय गॉड, 5%च बॅटरी आहे आता. हो, वाटलंच मला, म्हणून एक्स्ट्रा टॉर्च तुझ्या पर्स मध्ये ठेवलाय मी. आहे. म्हणजे डॉलीबाईंच्या पर्स मध्ये काय आहे याला माहिती. अरे म्हणजे डॉलीबाईंच्या पर्स मध्ये टॉर्च याने ठेवलाय. बघ अजून काय काय करतायत ते. तू फक्त बघत बस. बघ ना भाई, तू आतापर्यंत डॉलीबाईंच्या पर्सला कधी हात लावला नाही. याला तर त्या पर्स मध्ये टॉर्च कुठे हे पण माहिती. डॉलीबाईंना जाम टेन्शन मध्ये दिसत आहे. आपल्याला तर जाम टेन्शन आलं यार. होईल भाई, सगळं ठीक होईल. थांब जरा. ओके, आता फोन ठेव, तिकडची सिच्युएशन बघ आणि मग मला फोन कर. ओके, थँक्स अ लॉट विकी. तू जर का हा टॉर्च ठेवला नसतास तर माहिती नाही काय झालं असतं. अशी अंधारात माझी रात्र कशी गेली असती काय माहिती. हा, थांब जरा, चिडू नकोस. तू रेस्ट कर, लाईट येतील, अपडेट्स दे मला. ओके, बाय, सी यू. ओके, बाय. तर मी काय म्हणतो, गुड. याला पुळका आहे ना त्या विक्रांत सरांचा. घे आता खुश. अरे कबीर भाऊ, काय बोलतोस का तू यार? बरोबरच बोलतोय तो. आपण पण तुला कधीपासून सांगत होतो की त्या विक्रांतचं लक्षण आपल्याला ठीक दिसत नाही, पण तू ऐकलं नाही आपलं. नाही तर काय, बघितलंस ना कसा घराचा ताबा घेतलाय त्यांनी ते. आणि आईने सुद्धा त्याचीच बाजू घेतली. मला सांग काय चुकलं आपलं? हा, आपण आजीसाठी जेवण घेऊन गेलो, हे चुकलं आपलं? अरे बघ ना, डॉलीबाईंना त्याच्यावरतीच जास्त भरोसा. आपल्याला काही किंमतच नाही. अरे हो यार. अरे डॉलीबाईंचा फोन आहे. देवा, हे बघ, अजिबात फोन उचलू नकोस. आईला वाटेल तेवढे कॉल करू दे, पण तू उचलू नकोस. अरे तेव्हा फोन उचला प्लीज. तू उचलायचा नाही सांगितलं ना तुला. नाहीतरी उचलून काय बोलणार आहे माहिती आपल्याला. नाही उचलायचा फोन. मग काय, आपल्यालाच परत लेक्चर देईल ती. तू नको, अजिबात फोन उचलू नकोस तू. अरे कबीर भाऊ, डॉलीबाईंना टेन्शन येईल यार. फोन उचलूया आपल्याला. अरे तुला नाही सांगितलं ना, गप्प बस. नाही उचलायचा फोन. अरे देवा नाही.
अरे बघ परत डॉलीबाईंचा फोन आला यार. आपण उचलतो. देवा नाही, अजिबात नाही. अरे पण अरे ते टेन्शन मध्ये असतील ना यार. अजय नाही उचलायचा, तू गप्प बस ना जरा, नाही उचलायचा फोन. तेव्हा फोन उचला ना. अरे अरे तुला एकदा सांगून कळत नाही का, नाही उचलायचा फोन. तू जरा गप्प बसते, नाही उचलायचा. तू दे फोन दे. डॉलीबाई हो आपण ना सॉरी आहे हो. किती पण वाटलं ना तरी आपल्याला ना तुमचा फोन नाही उचलता येते. हॅलो, हा देवा. अगं विक्रांत बोलतोय. हा बोल ना. तू ओके आहेस ना? ऍक्च्युली खरं तर नाही, म्हणजे हो हो मला माहिती आहे, तू एकटी असलीस की तुला भीती वाटते. काळजी करू नकोस, अंधार पडायच्या आधी लाईट येतील. अंधार होईपर्यंत समजा जर का नाही आली इलेक्ट्रिसिटी आणि अंधारात राहावं लागलं तर मला काही सुचतच नाहीये. मोन्या तू घाबरू नकोस, टेन्शन घेऊ नकोस. थांब मी येतोय तिकडे, थांब. आईला अमेरिका रिटर्न मोनिका मॅडम ना आणायला चाललेत. मला टार्झन बापूंना सांगायला पाहिजे. देवा, आज मला ना सगळ्यात जास्त गरज ना तुमची होती आणि तुम्ही फोनही रिसीव्ह करत नाहीये. तुम्ही आला असतं तर किती बरं झालं असतं. तुम्हाला माझ्या मनातलं कळलं असतं तर. डॉलीबाई हो आज तुम्हाला आपली ना लई गरज आहे. तुम्ही आपल्याशी नाही बोललात ना पण तरी आपल्याला ना तुमच्या मनात काय आहे ते कळतंय. डॉलीबाई हो आपण तुमची मदत करणार. प्लीज प्लीज देवा लवकर या. टार्झन बापू कुठे आहेत? टार्झन बापू इथे नाहीत, पण तुम्हाला काय झालं? आजींना काही झालंय का? हे आपण आजी बरं आहेत, पण आपलं ते अमेरिका रिटर्न त्यांना काय झालं? गेले का ते परत? नाही म्हणजे चाललेत. मस्त झालं, कटकट गेली नाही. नाचो नाचो. नाचो काय नाचो, आनंदाची गोष्ट नाही. मला प्रचंड टेन्शन आलंय. आम्ही नाचतो म्हणून? नाही मग कसलं टेन्शन? म्हणजे ते अमेरिकेला नाही चालले आहेत, ते पुण्याला चालले आहेत मॅडमला आणायला. काय हे कधी ठरलं? नाही म्हणजे मी गपचूप ऐकलं, त्यांनी मॅडमना सांगितलं की तू काहीच टेन्शन घेऊ नकोस, मी आलोच. अरे भाई देवा भाई, अरे कुठे गेला तू? एवढी महत्वाची न्यूज आणि हा नेमका कुठे गायब झालाय? आता काळजी करत बसू नका. हे बघा मी ना त्यांना घरीच थांबवते, तोपर्यंत तुम्ही बाहेरचं बघा. हा चालतंय चालतंय. मी देवाला फोन करून बघतो कुठे. कर कर कर. बाई बाई जेवता आता नेमका यावेळी कुठे गेला कळला नाही. ए अरे अरे बाईचा फोन माझ्याकडे आहे.
फोन इथे, मग हा देवा कुठे आहे? अरे हा ना सप्प अमेरिका रिटर्न कुठे बाहेर जाऊच शकणार नाही. शब्बास पिंकी, शब्बास. आता बघूया कसा जातोय. डॉलीबाई, व आपण तुमच्यापर्यंत कसा पोहोचणार हे आपल्याला नाही माहिती, पण डॉलीबाई आपण येणार. अरे आबो बाहेर आला. अरे पिंकी ताई काय करतायत आतमध्ये? अरे थांबवा ना त्याला. शिट. शिट. तो बघ, तो निघाला. ह्याला कसं करून थांबवायला हवं यार. कॉलर असा कसा निघेल तो? आपण हवा नाही का काढली त्याच्या गाडीची? त्या तो बघ दुसऱ्या गाडीत बसलाय. अरे 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 कसं थांब. पिंकी ताई तू बाहेर पडला ना. सॉरी सॉरी, मी त्यांना खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण नाही झालं. ऐका ना, तुम्ही काहीतरी करा ना, मला घरी जायचं, आजी एकटीच आहे. हा ठीक आहे तुम्ही जा. आपण करतो काहीतरी करायला पाहिजे. आपण ही गाडी काढतो ना. नाही रे, काहीतरी विलायती मॉडेल. अरे कशी चालू होईल? आपण करतो थांब. चल केला जुगाड. चल बसू. बस. थोडा धक्का मारावा लागेल. एक मिनिट. ते पुन्हा हायवे कुठे? सरळ जाऊन राईट मारा. सरळ जाऊन राईट. ओके, थँक्यू. विक्रांत सरांची गाडी इथेच वळली होती ना. अरे हा ना भाई, आपण पण नजर ठेवून होतो ना. याला गेला कुठे? याला काय शॉर्टकट भेटला का काय? अरे यार,
मला वाटतं हेच आधी पोहोचतील. ए, तू एक काम कर, चल हा. देवा कुठे आणि त्याचा फोन पण आपल्याकडे आहे. अरे भाई कुठे गेला तू? तू चल चल चल. त्याचं गेला सोडायचा नाही आपण.